पाहत आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी, आपलं चॅनल वन भारत। कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी बाजार समितीवरील प्रशासकाच्या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ बुधवारी 1 दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारला। या बंदमध्ये बाजार समितीमधील सर्व व्यापारी, माथाडी संघटना सहभागी झाल्याने बाजार समितीमधील सर्व व्यवहार ठप्प पडले होते। यावेळी फळ आणि भाजीपाला घाऊक विक्रेता संघाचे कार्याध्यक्ष गणेश पोखरकर, उपाध्यक्ष कमरुद्दीन शेख, सदस्य सदाशिव टाकळकर, गणेश टाकळकर, सुशील येवले, प्रफुल्ल घोणे, योगेश मोडवे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भाऊ नरवडे, गिरीश पाटील, इस्माईल बागवान, शफीक बागवान, वसंती डेडिया, नरेंद्र परमार, राम वर्मा, विलास पाटील आदी व्यापारी प्रतिनिधी उपस्थित होते। प्रशासकीय कामकाज पाहत असताना या कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे तत्कालीन प्रशासक किशोर मांडे यांनी अनेक अशा काही गोष्टी केल्या ज्या व्यापाऱ्यांना भविष्यात अडचणीच्या ठरू शकतात। अतिशय शॉर्ट नोटीस पिरियडमध्ये काही धोरणात्मक निर्णय त्यांनी घेतले। त्यामध्ये एक 5000 चौरस मीटरचा भूखंड एका संस्थेला त्यांनी अनुदान स्वरूपात देऊन टाकला। कोणतीही टेंडर प्रोसिजर फॉलो केली नाही। नूतनीकरणाच्या नावाखाली एक मोक्याचा भूखंड हा त्या ठिकाणी बेकायदेशीररित्या देणं आणि त्या भूखंड दिल्यामुळे तिथे जे कंपाऊंडिंग वॉल असेल किंवा भविष्यातले जे गाळे निर्माण होणार असतील ते आमच्या पिढ्यानपिढ्या जे धंदे करणारे व्यापारी आहेत, मग जे मार्केटमध्ये, फुल मार्केटमध्ये कांदा बटाटा या सगळ्या व्यापाऱ्यांना जी ॲम्युनिटी स्पेसची जागा जी पार्किंगसाठी आणि लोडिंग अनलोडिंगसाठी आमच्या मालाच्या शेतमालाच्या होती ती कुठेतरी बाधित झाली होती आणि त्याच विषयी आम्ही ह्या प्रशासकाच्या या जाचक मनमानी कारभाराचा निषेध म्हणून आज संघटितरित्या बंद पुकारला। त्यामध्ये फळे, फूल, त्याचबरोबर आमचे फूल मार्केट असेल, अन्नधान्य मार्केट असेल, त्यानंतर भाजी मार्केट असेल, कांदा बटाटा मार्केट असेल, यांनी अतिशय संघटितपणे म्हणजे 60 वर्षाच्या इतिहासात अशा स्वरूपाचा बंद अतिशय शॉर्ट नोटीस पिरियडमध्ये पहिल्यांदा झाला। ही फक्त रस्त्यावरची लढाई राहिलेली नाही। आम्ही मुंबई हायकोर्टामध्ये, मुंबई उच्च न्यायालयामध्ये या बाबत एक याचिका दाखल केली आहे। त्याचं हिअरिंग उद्यापासून सुरू होतं आहे आणि तिथे आम्हाला प्रभावीरित्या न्याय मिळेल ही आशा आमच्या व्यापारी वर्गाला आहे आणि विशेष अर्थानं शेतकरी आणि माथाडी वर्गानं देखील आमच्या बंदला पाठिंबा दिला, त्यांचंही मी आभार मानतो।